हॅलो फ्रेंड्स, मी आर्या आणि राजश्री मराठीच्या गुगल हँगआउट वर तुमचं सर्वांचं स्वागत. ओके, आज आपल्याबरोबर आहे एक ताराची टीम. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर आणि ऑफकोर्स नवीन कलाकार उर्मिला निंबाळकर. सो तुम्ही एकत्र या सर्वांना हाय करू शकता. लेट्स हाय. ओके, आपण तुमच्याकडे येऊया, पण थोडंसं यांच्याशी थोड्या गप्पा मारूया आणि मग मी तुमच्याकडे येते. ओके ओके, बरं. कसं वाटतं, आज आपण राजश्री मराठीच्या गुगल हँगआउट वर तुम्ही आलेला आहात. पहिल्यांदा असं नाही कारण आता आपण प्रमोशन मला अवकाशात गेलो इंदिरा गांधी खूप दिवस मला आढळले. मला असं वाटतं की तशाच प्रकारचं काहीतरी नवीन आहे, पण सॉलिड आहे. मला असं वाटतं की थोडंसं आपण अजून चेअरअप होऊया. अवधूत, तुला मला थोडंसं गाणं गाताना पाहायचंय. गिटार आहे या चित्रपटाचं एक मुख्य आकर्षण आहे. एक तारा या चित्रपटाचं ते एक नवीन वाद्य यांनी स्वतःहून तयार केलेलं आहे. तर मी एक रिक्वेस्ट करते की मला चेअरअप होऊया. जित तित रूप तुझं दिसू लागल, जित तित रूप तुझं दिसू लागल, सखे तुझ्या नावाच येड लागल, सखे तुझ्या नावाच येड लागल. हा, येड लागल, 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 येड लागल. ओ चंद्र सूर्य डोळे तुझे, आभाळ हे भाळ तुझे, झुळझुळ पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझ, तुझ्याईन संसार ह्यो, तुझ्याईन संसार ह्यो कडुझार सारा, नाव तुझ घेतलनी गोड लागल, सखे तुझ्या नावाच येड लागल, सखे तुझ्या नावाच येड लागल. आपण थोडाही वेळ न घालवता थोडासा चान्स देऊया आपण. आपण गप्पांना सुरुवात करूया. ओके, आपण आता गप्पा मारूया साकेत बरोबर. हॅलो साकेत. हाय. साकेत, तू तुझा प्रश्न विचारू शकतो बिनधास्त. हॅलो. हॅलो. मी विचारू का? प्रश्न विचारायच्या आधी मला एक काहीतरी म्हणायचं होतं अवधूत दादाला. देवच जन्माला आणतो त्याचे फेडू शकत नाही आपण हफ्ते, देवच जन्माला आणतो त्याचे फेडू शकत नाही आपण हफ्ते, जीवनात काही नाही झालो तरी चालेल पण बनेल माणूस म्हणून फक्त अवधूत गुप्ते. तेच 19 फेब्रुवारीला तुझा बर्थडे असतो, तर मी 19 जानेवारीला तुला विश केलेला आहे ऍडव्हान्स मध्ये 1 महिना आधी. सो हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि एक तारासाठी सगळ्यांना, संतोष दादा तुला, उर्मिलाताई तुला, सगळ्यांनाच, आणि जी आता जिच्यामुळे आम्ही व्हिडिओशी कनेक्टेड आहे तिला पण थँक्यू सो मच. आणि एक तारा बद्दल बोलायचं झालं तर जे गिटारा तू वाजवलेला आहे तो कॉन्सेप्ट म्हणजे सुचला कसा की एक तारा आणि गिटाराला मिक्स करून काहीतरी इन्स्ट्रुमेंट होईल? नाही, कसं आहे साकेत की फिल्म मध्ये कॅरेक्टर जे मूळ आहे म्हणजे संतोष माहुली, ज्ञानेश्वरच्या त्याचं नाव आहे, हे कॅरेक्टर गावाकडनं आल्यानंतर त्याचा आत्मा जो असतो हा एक ताराचा आत्मा असतो.
हा बरोबर. आणि पुढे जातो त्याच्यामध्ये जे त्याच्यात जसे जसे त्याच्यामध्ये बदल होत जातात तर हे इन्स्ट्रुमेंट त्याच्या आयुष्याचा भाग असतो ना, शरीराचा भाग बनलेला असतो, त्याच्यामध्ये देखील ते बदल होत जातात असा मी एक स्वाभाविक विचार केला. आणि त्यानुसार मला डोक्यात आलं की असं काही इन्स्ट्रुमेंट बनवू शकतं का, त्याचं क्रेडिट पूर्णपणे जातं का सुनील शिंदे म्हणून जे आर्टिस्ट शिंदे बरोबर. त्यांच्याकडे आम्ही आणि मग त्यांनी सांगितलं आता याचा आवाज पण आता ऐकला असेल, आता हे अकॉस्टिक आवाज आहे बरोबर. हे व्यवस्थित घेणार नाही का माईक असा आहे पण, आणि मला पण विशेष वाजवत आर्टिस्ट आपले वाजवायला तर याचा थोडासा त्यापेक्षा मिडिश आवाज आहे, गिटारचा राऊंड आवाज, ह्याचा मेंडोलिन आवाज, तर खास इन्स्ट्रुमेंट आपण बनवले या पिक्चरसाठी. तू मगाशी गाणं म्हणलं ते सखे तुझ्या नावात सगळे यायला लागलं, पण त्याचं ते तिसरं जे कडवं आहे ते मी म्हणू शकतो का, कारण की ते मला खूप आवडलेलं आहे. अरे क्या बात आहे, दुसरं म्हणतो. डोंगर रंग आकाशी नारळाच्या छाबा तुझ्या पाणीचा माणीचा मासोळा चंद्रभागेचं रिंगण तुझ्या हातीचं कांदण शेतातल्या धोंडावानी मन भांडवारी दूर जावा जाती तवा द्वाड लागल सखे तुझ्या नावात. वा साकेत, छान साथ दिली. थँक्यू सर. आणि संतोष दादाला एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही तुझ्याकडे पुन्हा येऊ साकेत. ठीक आहे चालेल, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके माईक थोडा वेळ. हा थोडासा जरा इश्यू आहे माईकचा. आता आपल्याबरोबर संकेत आहे. येस, हा हाय संतोष दादा, कसा आहे तुम्ही? हाय अवधूत सर, सगळ्यांना हॅलो. सो सर, मी तुमच्या मूवीची खूप वाट बघत होतो. बेसिकली अवधूत गुप्ते सर आपले तो नेहमीच आपले हिट मूवीज द्यायला बिलीव्ह करतात तुम्ही सर. सो संतोष दादाला घेऊन तुम्ही नेहमी जी मूवी काढतात सो ती एकदम सर चाबूक असते सर तुमच्या भाषेत. सो येस अँड मी खूप एक्सायटेड आहे एक त्याला बघायला सर. सर तुम्ही ते ज्याला सांगत होतात, ऍक्च्युली आय एम कनेक्टिंग लेट टू द कॉल, बट व्हॉट एव्हर द इन्स्ट्रुमेंट विच यू आर प्लेइंग दॅट इज गिटार. ओके, सो तुम्ही जे म्हणत होतात की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अकॉस्टिक एज वेल एज मंडोलिन, राईट? Yes. Acoustic as well as electric, and it sounds like you can say it sounds closer to the mandolin kind of a sound. Acoustic चा जो sound आहे mandolin च्या जवळ जाणार आहे. This has a trigger also. So is this instrument okay, म्हणजे सेमी आहे का सर? म्हणजे we can connect it to the amplifier also. Yes. You can connect it to all the processors also. Korg चे तुमचे processor याच्या processor and that sounds completely different. Oh, nice. So is this instrument made for the movie especially, or it already exists in the music world? No, this is made specially for this film. Oh. And देवाच्या कृपेने जर का फिल्म चालली आणि लोकांनी डिमांड केला तर आम्ही कुठल्या तरी म्युझिक इन्स्ट्रुमेंट जे कंपनीज आहेत कॉर्ग किंवा रोलँड किंवा यांच्याकडे आम्ही ते टायअप करून आपण याचं मार्केटिंग करू शकतो. तो आमचा बिझनेस नाही, लोकांपर्यंत हे इन्स्ट्रुमेंट पोहोचलं आणि वाजवणाऱ्यांनी हे इन्स्ट्रुमेंट वाजवलं जातं. अच्छा. सो तेच ऍक्च्युली मी पण सर म्हणजे गेल्या वीक मध्येच मी अकॉस्टिक गिटारचे क्लासेस लावले. सो मी तुमचा हा इन्स्ट्रुमेंट बघून थोडा अमेज झालो की व्हॉट इज इट एक्झॅक्टली. आणि याचे जे मूळ इन्स्ट्रुमेंट आहे एकतारा, आपण मराठीमध्ये त्याला एकतारी म्हणतो, तर हे भारतामधलं सगळ्यात प्राचीन इन्स्ट्रुमेंट आहे. वन ऑफ द म्हणजे आपण त्याला म्हणू खूप प्राचीन इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर वीणा सतार हे त्याच्यानंतर झालेले. ओके. सर एक तुम्हाला सर एक माझ्याकडून एक डिमांड सर, एक निश्चितपणे डिमांड सर, ऍटलीस्ट फ्यू लाईन्स सर.
काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळगाचा होईला या मळ्यामध्ये पाणी कोणी माळ्याला मळ्यावाले विठ्ठलीच नाही. अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपाळ डिपाळ. थँक्यू सर. ओके थँक्यू. बरं. ओके पुन्हा तुझ्याकडे येऊ आम्ही संकेत. येस येस. थँक्यू सो मच. ओके बरं हा हँगआउट जो जी लोक नुसता पाहतायत त्यांच्यासाठी पण एक छान संधी आहे. ते फक्त कॉमेंट्सद्वारे सुद्धा प्रश्न विचारू शकतात. सो तुम्ही कॉमेंट्स करा आणि प्रश्न विचारा. ओके ओके आता मला उर्मिलाला खास करून प्रश्न विचारायचा आहे की खरं तर हा नवीन चित्रपट आहे म्हणजे पहिलाच चित्रपट आहे. खरं तर कसा अनुभव राहिला यांच्याबरोबर खास करून काम करताना. सगळेजण हाच प्रश्न विचारतात. पण काहीतरी आम्हाला वेगळं ऐकायचं. अच्छा तर मग तुम्हाला खरं उत्तर असं सांगते की संतोषनं पुरेपूर त्रास दिलाय मला. सांगणार मी किती ऑब्सेस्ड आहे तुझ्याविषयी हे कळू दे ना लोकांना. येस त्याच्यामुळे माझे मॅक्सिमम सीन्स होते सागर कारंडे त्याच्याबरोबर आणि संतोष बरोबर. तर सागर दादा अतिशय धमाल करतो जसे आपण बघतो त्याला तसाच तो आहे. त्यामुळे तो त्याच्याबरोबर मजा आली काम करताना. संतोषनं खूप त्रास दिला प्रचंड चिडवायचा संतोष आणि खूप खूप त्रास द्यायचा. पण ना एक चांगली गोष्ट अशी मला त्याचं कौतुक वाटतं की त्याच्यात सतत खूप एनर्जी असते सतत आणि लोकांना त्रास द्यायला तर ती अशी वेगळी ठेवलेली असते. म्हणजे मला अजून आठवतंय की आम्ही एनडी स्टुडिओला शूटिंग करत होतो आणि जवळजवळ 3-4 वाजलेले पहाटेचे आणि सगळे असे नंतर असे सगळे हा आणि एकटा संतोष मग काय करता मस्त कोण आहे एवढी तरी सतत कशा चांगली माणसं असते एनर्जी असते. हा त्याच्यामुळे तो कंटिन्युअसली असा चार्जअप असतो. आय डोंट नो काय खातो किंवा काय पितो पण तो तसाच असतो सतत. आणि सरांविषयी काय बोलणार. मी मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पण म्हटलेलं की सगळे असे गोड बोलतात फोटोज मागून घेतात आणि अरे छान अभिनय करतेस तू म्हणतात. काम कोणी देत नाही. अवधूत गुप्तेंनी विश्वास टाकला आणि बरोबर सुंदर भूमिका दिली मला सिनेमात बघायला मिळालं. नक्कीच. बरं खरं तर हा चित्रपट ध्रुव ताऱ्यासारखा चमकणारच अशी माझी अपेक्षा आहे. खरं तर याचा टीजर किंवा आपण ट्रेलर म्हणू शकतो तो आम्ही नुकताच पाहिला. त्याच्यामध्ये खरं तर तुझे 2 अवतार आम्ही पाहिले. एक अवतारामध्ये अगदीच तू साधा भोळा असा संतोष जुवेकर आणि दुसरा अवतार अगदी हातात बंदूक बिंदूक दारूची बोलतो. तर नक्की काय आहे कोणता अवतार. मी सांगत नाही. ओके बरं ऍक्च्युली अजून मला तुला विचारायचं खरं तर ऑडियन्स नेहमीच तुझ्याकडनं काहीतरी नवीन पाहण्याची ऐकण्याची संधी गमवत नाही. म्हणजे अवधूत म्हटलं की यात काहीतरी नक्कीच पाहायला मिळणार चांगलं. सो ह्यावेळी पण काहीतरी खूप छान अपेक्षा लावून सगळे ऑडियन्स आहेत की कधी चित्रपट रिलीज होत आहे आणि कधी पाहतात. की मी सुद्धा बाहेर इंटरव्ह्यू करायला जाते मला सुद्धा काही प्रश्न येतात सरांचा कधी आम्हाला पाहतात. सो या दोघांचे तुम्ही ऑडिशन घेतलेले का मला हा खास करून ऑडिशन तरी खूप घेतो दरवेळेला कारण मला दरवेळेला नवीन काय करतो. माझा टीव्ही हे फारसा बघितला जात नाही स्पेशली मराठी चॅनल्स जे आहेत त्याच्यातल्या सिरियल्स मध्ये खूप चांगलं टॅलेंट येतं पण मला तो बघायला वेळ मिळत नाही. कारण 24 तासामध्ये 8 तास झोपायचं उरलेल्या 16 तासामध्ये रियाज करायचा चित्रपटाचा विचार करायचा आपली कामं करायची चरित्राच्या गोष्टी करायच्या आणि वर सिरियल्स बघून टॅलेंट करायचं हे जमत नाही. त्यामुळे ऑडिशन दरवेळेला घेतो. तो त्यात माझी चूक आहे. मला असं नाही म्हणायचं की नाही बघायला. तर ऑडिशन घेतो त्यामध्ये सगळे कलाकार येत असतात. मग मला त्याचा बायोडेटा माझा असिस्टंट आहे ते लोक ऑडिशन करतात. त्याला ऑडिशन सुद्धा त्यामुळे दिवसाला जवळपास 20 मुलं मुली येत असतात 20-25. मग त्यातले काही चांगले काढून मध्ये दाखवतात. त्यामध्ये सगळ्यात गमत म्हणजे हिची ऑडिशन मला एकाने सांगितलं सर ती फार तुम्ही काय काम नाही केलेलं मग दाखवू का स्किप करूया असं जर तो चालला होता. नाही बघू दे ना काय केलं. तिने पहिलं वाक्य बोलली ना तिने जो ऍक्सेंट पकडला तिचे डोळे मला असं वाटतं की अभिनय हा 90% डोळ्यांमध्ये भरलेला असतो. ते डोळे माईक आणि तिचं वाक्य ज्या प्रकारे तिचं उच्चारण होतं त्या सगळ्या
बघून सांगितलं की नाही रे, तीच चतुर आहे आपली, पटकन ओके करून टाका, परत पुढे काही बोलायची गरज नाही. आणि मुलांच्या ऑडिशन बोलवतो माऊलीसाठी, आणि त्यांनी मला सांगितलं एक सॉलिड ऑडिशन आहे दादा, तुला विश्वास नाही बसणार. कारण तोपर्यंत मी संतोषला सांगतो की हा रोल तू टाईमच आहे, तू नको वगैरे वगैरे. तर मला वाटतं की म्हणजे आय एम सॉरी पण हा भोळा कसा वाटणार. अरे भोळा नाहीये मी, भोळा कसं वाटणार. पण त्यांनी जो ऑडिशन त्यांनी जी बघशील ना आर्या, तर ती इतकी सुंदर त्याने ऑडिशन दिली होती की म्हणजे असं वाटतं की ह्याने आयुष्यात एकही पाप न गेलेला माणूस आहे. इतका भोळा त्यांनी तो दाखवला त्यांनी त्याच्यावर. नाही गंमत जोक सपाट, पण त्यांनी खूप सुंदर ऑडिशन दिली. त्यामुळे पुन्हा एकदा बोलूया. तिथे काही जणांचे कमेंट्स आलेले आहेत. सो आता फर्स्ट आहे नारायण. अवधूत दादा, म्युझिक डिरेक्शन आणि डिरेक्शन एक तारा करणं ही तारेवरची कसरत कशी काय जमली तुला? नारायण थँक्यू. मित्रा असं आहे की म्युझिक सुरुवात होते माझ्याकडनं. माझी अजूनही ओळख. नमस्कार, अवधूत गुप्ते माझं नाव. आपण काय करता असं मला विचारतं, मी सांगतो मी संगीत दिग्दर्शक आहे. दिग्दर्शन नाही सांगत आलो. तर माझ्या कुठल्याही विचारांची सुरुवात संगीत दिग्दर्शनाकडनं किंवा गाण्याकडनंच होते. किंवा मला जेव्हा चित्रपट सुचतो तेव्हा पहिली त्याच्यातली गाणीच सुचतात. आणि मग असं वाटतं की देवाच्या कृपेने आता आपल्याला संधी मिळाली 2-4 वेळा, आपल्याला थोडंसं डिरेक्शन जमायला लागले, तर आपली ही गाणी पडद्यावरती कशी दिसतील ह्याचा देखील मी विचार करतो. आणि तिथनंच पुढे चित्रपटाची कथा जन्माला आहे. अशी एक प्रोसेस झाली, त्याचा मला खूप आनंद पण आहे आणि अभिमान. संचिता आहे आपल्या बरोबर. गिटार इज लुकिंग सो अमेझिंग. संचित शी इज संचिता. संचिता. I want to hold it in my hands. hold it. Wait, come on. Take it. आम्हाला नाही मिळालेलं ते करायला. पण मला मिळेल. मी याच्या बाजूला आहे. प्लीज. तर काय कसं वाटलं ते मला असं. सॉरी मी अगदीच माझं नाही नुसतं ओके. टाइम बेस्ट नको करायला आपण. ओके, पुन्हा एकदा प्रश्नांकडे बोलूया आपण. सुहास आहे. सुहास काय विचारतं, अवधूत सर तुमचा न्यू अल्बम कोणता येणार आहे का? सुहास, माझा नवीन अल्बम येतोय 30 जानेवारीला. माझ्या अल्बमचं नाव आहे एकतारा. आणि ह्या एकताराचं मी शूटिंग पण केलंय. आणि माझ्या अल्बमचा जे मॉडेल आहे त्या मॉडेलचं नाव आहे संतोष जुवेकर. आणि जी हिरोईन्स 2 आहेत, एक आहे उर्मिला निंबाळकर आणि दुसरी आहे तेजस्वी पाटील. माझा अल्बम नक्की आहे आणि तो आता सगळ्या फॉर्मॅट्स वरती अवेलेबल होतोय. गाना.com, गाणा या सगळ्या ठिकाणी तो मिळणार आहे लवकरच. सावन आणि आयट्यून्स वरती पण येईल. तर पायरसी न करता कृपया विकत. ऑलरेडी त्याची ती लिंक आता आली आहे, पायरसी झालेली आहे. त्याचा ऑलरेडी टॉरेंट वरती कुठे काहीतरी आलाय, पण तिथनं घेऊ नका, विकत घ्या आणि ऐका. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या बरोबर आहे निलेश. तो विचारतोय, माझा क्वेश्चन अवधूत सर यांसाठी आहे. जो तुम्ही तुमचा मूवी टील सॉन्ग गिटाराच्या माध्यमातून तुम्ही वाजवून दाखवाल का? ओके, तुमचं टायटल सॉन्ग गिटाराच्या माध्यमातून तुम्ही वाजवू शकता. हा, काय आहे की मला ना, माझा मित्र आय एम नॉट अ गिटार, माझे फक्त सुरासाठी उपयोगाला पडतं. म्हणजे मी कॉम्पिंग करून गाऊ शकत नाही. जसं काही लोक पेटी वाजवून गाऊ शकत नाहीत ना, तसं मला पण वाजवून गाता येत नाही. पण आय विल ट्राय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हो पुन्हा पायी आलो, कशा पायी आलो, मांडला काहुनी पसारा, कुण्या दिशेला चालला प्रवास, भेटेल गा कोण्या ठाई थारा.
हो मगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा छाया तुझी काया तुझी तुझा देह सारा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटता जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण थँक्स संकेत. सर एकदम फील तुम्ही गायलात सर, म्हणून ते खूप छान वाटलं सर अजून ऐकायला. ओके. पुन्हा आपण एक प्रश्न घेऊया. आपल्या बरोबर आहे मोहिता. We know what an amazing singer Avadhoot sir is. Would like to hear Santosh sing once. Next question, Monica. उलटी दुनिया सारी उल्टा चक्कर सारा उल्टी दुनिया सारी उल्टा चक्कर सारा सीधे धंधे हो जाते हैं पल में 9-2-11 जीले अपनी मस्ती में मरता है डरने वाला लड़ जा लाइफ से टेंशन को मार के ताला जिंदगी है झाड़ चढ़ने वाले सपाट जैसे कपाट जिंदगी है चढ़ने वाले आगे से सपाट पीछे से कपाट. क्या बात है संत. मला एक सांगायला आवडेल की ऍक्टर नॉट सिंगर आणि आपला आवाज या चित्रपटात अवधूत गुप्तेंचा आवाज आहे आणि त्या आवाजाला ऍक्ट करण्याचं लिपसिंग करण्याचं काम मी केलंय आणि तो प्रयत्न मी केलाय. सो यापुढे मी जेव्हा गाईन तेव्हा आवाज हा अवधूत गुप्तेंचा राहील. ओके. आपण पुन्हा एकदा प्रश्नांकडे येऊया. नित्यानंद. अवधूत सर तुम्हाला आणि एक ताराच्या संपूर्ण टीमला मूवी हिट होणारच. मला संतोषला विचारायचं आहे की रावडी रोल केल्यानंतर एक तारा मधील रोल तुला कसा वाटतो? भरपूर आपण बरेच दिवस चिकन तंदुरी किंवा असं चिकन मटन खात असतो, तांबडा रस्सा पांढरा रस्सा वगैरे आणि मग कधी सगळं असं बाहेर फिरताना ते खात असतो आपण. आणि जेव्हा माझ्या घरी जातो ना तेव्हा आईच्या तांदूळ मोदक कोशिंबीर पापड तेव्हा कसं एक आत्मिक समाधान आणि शांतता मिळते. तसं मला हा सिनेमा केल्यावर एक शांतता मिळाली आहे. अर्थात ते माझं तेही आवडते सिनेमे होते पण एक काहीतरी वेगळं करायला मिळालं, काहीतरी वेगळं स्वतःला करून दाखवण्याचा प्रयत्न करायला मिळालं, ती संधी मिळाली. त्याला तर खरंच मी देवाचे आभार मानले आणि अवधूत गुप्ते थँक्स तुम्हाला ही संधी दिली. आपण साकेतकडे वळूया. पुन्हा त्यांना थोडासा चान्स देऊया आपण कारण की हा हँगआउट पूर्णपणे तुमचा आहे. तो साकेत. हॅलो. हॅलो. बोलू का मी? ठीक आहे चालेल. मला अवधूत दादालाच प्रश्न विचारायचा. विचारू का? दादा म्हणजे जेव्हा म्हणजे तू कथा वगैरे लिहितोस किंवा ज्यावेळेस तुझ्याकडे एखादी कथा येते तर त्या कथेचं स्क्रीन प्लेचं क्राफ्टिंग कसं असतं? प्रत्येकाचं वेगळं असतं क्राफ्टिंग. म्हणजे वेगळं होतं, कोरियाचं वेगळं होतं, जय महाराष्ट्र वेगळं होतं, ह्याचं वेगळं होतं. झेंडा आणि झेंडाचं आणि आजचं ह्याचं क्राफ्टिंग याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. बिकॉज मला एक विषय मांडायचा होता. विषय हा की नम्र होणे फार महत्वाचं. माणसाने चांगलं माणूस होणं जास्त महत्वाचं आहे. कारण याचं कारण मला स्वतः लक्षात आलं की
माझ्या या प्रवासामध्ये 10 वर्ष 2004 निरी मधुबाला आला आणि लोकांना अवधूत गुप्ते हे नाव कळलं. बरं. आज 2016 आहे, 15 आहे, म्हणजे आता आपण 11 वर्ष झाली माझ्या करिअर मधुबालापासून. तर ह्या 11 वर्षामध्ये हळूहळू माझा माणूस म्हणून जो बदल होत गेला माझ्यामध्ये, त्यामुळे तुला लक्षात आलं की ॲरोगन्स किंवा एक प्रौढी, आत्मप्रौढी तर ही वाढत जाते. तर ती सांभाळणार म्हणजे आपली स्वतःची माझी चूक नसते, सरकमस्टन्सेस असते. तर माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या देखील आयुष्यात झालेले हे बदल मी एकत्र जमावले. त्याला मी एका माळेत बोलतो आणि मग त्याचे एक स्क्रिप्ट तयार केलं की टोटल 50, 60, 70, 80 घटना होत्या माझ्याकडे. त्याच्या काही कापल्या आणि स्क्रिप्ट लेवलला कापल्या आणि काही सगळं परवा दिवशी कापल्या. कारण मी त्या सगळ्या दाखवल्यानंतर त्या इतक्या उग्र होत्या. त्यामध्ये काही घटना या मला लोकांनी सांगितलं की आम्हाला बघवल्या नाही, पण शेवटी त्या कापल्या. म्हटलं की लोक आपण खऱ्या असतात कापायला. अशा प्रकारची स्थिती कला असतात. बरोबर. काय मला उर्मिला ताईला काहीतरी म्हणायचं होतं. बोलू का? काय पण म्हण, काय नाही म्हणजे तेजस्विनी ताईसाठी पण गेलतो. मग आता मी ते तिला म्हणून म्हणतो कारण की ते खरं तेजस्विनी ताईसाठी होतं. पण आता मी ट्राय करतो, बघू. म्हणजे मला पण माहित नाही, बसल्या बसल्या सुचलंय मला, सो मी ट्राय करतो. माझे डोळे तिची वाट पाहत राहिले, माझे डोळे तिची वाट पाहत राहिले, हृदयाचे तुकडे होत राहिले, ती काही आली नाही आणि बोलायची हिंमतच झाली नाही. मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या, शेवटी आता तोही आणि पेनच राहिला. थँक्यू. कवितेनंतर तुला कळलं ना, त्याला ताईला फार मत. बंगाली लोकांचं दादा वाटत तसं आहे. नाही, छोटा आहे मी, त्यामुळेच नाही म्हणालो. थँक्यू. ओके, वेलकम. तुझ्याकडे येऊ हो, ठीक आहे. ठीक आहे. संकेतकडे. हाय संकेत. मला जे क्वेश्चन आहे ते उर्मिला ताईंनाच विचारायचं आहे मला, की ऍज इन येस सो बेसिकली आता तुमचं म्हणजे अवधूत सरांबरोबर आणि संतोष जुवेकर दादा बरोबर म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स कसं होतं टू वर्क विथ सच अ गुड मूवी. अँड ऍज आय कॅन सी इन द बॅक देर इज अ पोस्टर ऑफ अवधूत गुप्तेज फर्स्ट म्युझिकल एक्सप्रेशन. सो आतून खूप छान वाटतंय सर ते वाचायला, बिकॉज such a good musical director and singer is doing such a good movie, and just for the benefit of Marathi film industry, so that Marathi film industry should feel proud about it, sir. And it's really, sir, म्हणजे मला आतून खूप छान वाटतं सर ते वाचायला. So I just want to know की how was your experience working with both the iconic actor as well as director? Oh, thank you. खरं मी मगाशी सांगितलंय पण पुन्हा एकदा सांगते की ऍक्च्युली खरं तुम्हाला सगळ्यांना किंवा प्रेक्षकांना किंवा इंडस्ट्रीतल्या लोकांना असा प्रश्न पडलेला की संतोष जुवेकर चांगला अभिनेता आहे, पण इतका निरागस आणि इतका लोकांसाठी झटणारा आणि त्याचा आत्मा म्हणजे संगीत आणि इतका शांत ठहराव म्हणतो ना तसं कॅरेक्टर, तर तसं कसं करणार संतोष, असा मला प्रश्न पडलेला ऍज अ को ऍक्टर म्हणून ना. तर मला या निमित्तानं सांगायचंय खरं की काय आहे, त्या कॅरेक्टर मधलं ना काहीतरी कास्टिंग करताना त्या दिग्दर्शकाला दिसतं की त्याच्यात आहे. तो तसा अवली माणूस आहे, पण मला सांगायला खूप आवडेल की तो खूप केअरिंग आहे. म्हणजे आता मी प्रमोशनचे दौरे करतोय ना, तर तो वॉचमॅन पासून वेटर पासून सगळ्यांना विचारतो तुम्ही जेवलात का. त्याच्यानंतर त्याचा ड्रायव्हर, त्याच्या बरोबर असलेले लोक, त्यांना तो जपतो आणि त्याला काही इगो नाहीये, कसलाच इगो नाहीये त्याला. तर तो जो माणूस म्हणून चांगलेपणा असतो ना की यार सच्चा माणूस बस, मी बिंदास आहे, मी असाच आहे. तर तो जो खरे ते येतं, तो जो निष्पाप आणि ते निरागसपणा त्यानं खरंच आणलं. त्याच्यात बराच अभिनय त्याला करावा लागला, पण नाही म्हणजे ते आत असल्याशिवाय ते बाहेर दाखवताच येत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि जर ते तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते कळतं.
तर ते पकडलं जातं. तुम्हाला 30 जानेवारीला पूर्ण विश्वास बसेल की मी काय म्हणते. तर त्याच्यामुळे हा विश्वास अभिनय म्हणून त्याच्यावरती मला खूप लवकर बसला, मजा आली. आणि दुसरा मुद्दा आता त्यानं माझ्याबरोबर कसा वागला हा बघा, सी आय एम सो गुड. आणि तो आता कसा वागला तर मला मी अशी जात असेल लांब, ए पाव किलो, ए छाटा ये ना इकडे, ए अर्धा किलो तू जेवतच नाही आमच्यावर, पाव किलो आहे का नाही. म्हणजे त्याने एकही संधी सोडली नाही मला चिडवण्याची. जेव्हा त्याने शेवटी सिनेमा पाहिला त्यानंतर नाही राव वास काय रिस्पेक्ट आहे तुझ्याविषयी वगैरे, आता काय उपयोग आहे, 6 महिने छळ छळलाच तुम्हाला, आता संतोष बरोबर एक्सपिरियन्स. आणि सर काय ऍक्च्युली ना जसं त्यांनी सांगितलं तसं मध्ये ना आमचा सिनेमा रिलीज होण्यामध्ये थोडा वेळ लागला. तर त्याची काही टेक्निकल बरीचशी खूप कारण असतात की आपल्यापर्यंत आपल्याला माहित नसतात ते सगळी डिस्ट्रीब्युशन आणि सिनेमा वगैरे वगैरे, मार्केटिंगची ती गणितच वेगळी आहे. तर त्या दरम्यान मी नाव नाही घेणार पण मला आमच्या सिनेमाच्या जवळ जाणारे विषय असलेले विषय जस्ट कॉन्सेप्ट असा सिनेमा बघायला मिळाला. आणि ऍज अन ऍक्टर मी स्वार्थी आहे, मला माझा सिनेमा चालावा आणि लोकांनी खूप कौतुक करावं असं वाटत होतं. तर मला असं झालं की नाही, मी पहिला फोन लावला अवधूत गुप्तेला आणि म्हणलं असं कसं आपला विषय आणि असं नाही होऊ शकत, त्यांनी कसं घेतलं असं मी फोन लावला. तर त्यांनी खूप छान वाक्य मला सांगितलं. ते म्हणाले की कसं आहे उर्मिला, विषय हा लोकांचाच निवडलाय आपण, म्हणजे तो खूप लोकांना रिलेटच होणार आहे, त्यामुळे तो सगळ्यांना माहितीये. पण माझा दृष्टिकोन आहे त्याच्यात, ती ट्रीटमेंट आहे ना एका संगीतकाराची ट्रीटमेंट आहे त्या एक ताराला, एकतर गायकाची कथा आणि तो बनवणारा पण गायक आहे. हे तुम्हाला ते बघायला मिळेल ना, ते धमाल आहे धमाल. नाही आणि हे खूप छान मी विषय काढला म्हणून सांगतो. चित्रपटाची कथा म्हणलं म्हणजे खरोखरच आता एक गायक असतो, तो गावातनं शहरामध्ये येतो आणि आपलं करिअर करतो. ह्या वन लाईन वरती तर याला ना अमिताभ बच्चन पासून खूप पिक्चर झाले. हो एक्झॅक्टली. परंतु कसं आहे की तुम्ही त्या गोष्टीकडे, एक गुलाब सकाळी असतो आपल्याला उमललेला दिसतो बागेतला, त्याला जाता येता 100 माणसं बघतात. किती लोक तिथे थांबून त्याला त्याच्याकडे 2 मिनिटं बघत बसतात. काही लोकांना दिसतच नाही. तो प्रत्येकाचा आपला एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि तो खूप सुंदर असतो. प्रत्येकाचा दृष्टिकोन सुंदर असतो. तो एकताराचा हा विषय अजून जरी पुढच्या महिन्यात अजून एक चित्रपट आला तरी सुद्धा तो सुंदरच असणार आहे. कारण तो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने येणार आहे. उद्या तू जर का डिरेक्शन दिलं नाही, हा पिक्चर जर का परत बनवला तर तुझी कथा वेगळी असेल, तुला दिसणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्या असतील. त्यामुळे दुसऱ्यांनी तो विषय सादर केलाय किंवा तशा प्रकारचा काही स्टोरी झाल्या अशा घाबरायची गरज नाही. आपण अमुक अमुक कादंबरीवरनं ज्यावेळेला घेऊन एखादा पर्टिक्युलर पिक्चर करतो त्यावेळेला बरोबर आहे, कारण त्याच्यावरती आला, या कथेवर चित्रपट आला, चरित्र किंवा एखाद्या लोकमान्यांवर पिक्चर आला, दुसरा परत लोकमान्यांवर झाला तर मग टेन्शन नाही. अच्छा, पुन्हा आपण क्वेश्चन्स कडे वळूयात. काही कमेंट्स आलेले आहेत आपल्याला. ओके, निकिता आपल्याला विचारते, फर्स्ट ऑफ ऑल द बेस्ट फॉर दिस मूवी. माझा क्वेश्चन संतोष साठी आहे. अरे संतोष आपण पुन्हा हॅलो आला की नाव आहे नाव छान आला. Hi Abdul ji. There interesting story behind titling the film Tara. Yeah. Alapi, thanks for your question. याचं नाव काय द्यावं हे खूप चाललं होतं, पण आमचं नाव जे आहे, आमचे विशाल घाग म्हणून आमचे जे को प्रोड्युसर त्यांना हे नाव एक दिवस सुचलं. ते म्हणजे फ्रँकली सांगायला हरकत नाही, त्यावेळेला रॉकस्टार हे नाव खूप गाजत होतं चित्रपट आधी येऊन गेल्यामुळे. आणि सगळेजण होते की ही रॉकस्टार आहे, हा रॉकस्टार असणार, रॉकस्टारची. तर त्याच्या जवळ जाणारं नाव नको होतं, पण मग दुसरं कलाकार विलाकार असं नाव नको होतं. आणि त्यातनं त्यांना सुचलं हे नाव एक तारा. आणि त्याच्यामध्ये दोन्ही गोष्ट, एक ताराचं पण आम्ही तोपर्यंत फॉर्मेशन झालेलं होतं, हे बनवायची एक सुरू झाली होती प्रोसेस. त्यातनं नाव सुचलं की एक तारा त्यांना सुचलं आणि आम्ही ते लगेच ऍक्सेप्ट केलं. मला वाक्या बात आहे, मस्त नाव. ओके, आपण पुन्हा एक आपल्याला थर्ड कोणीतरी जॉईन झालंय, सतीश म्हणून आहे. ओके सतीश. येस मॅम. तू
तू प्रश्न हॅलो. विचारू शकतो बिंदा. हॅलो भाई, पहिल्यांदा नमस्कार. 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 नमस्कार सतीश. हा नमस्कार. पहिल्यांदा बेस्ट ऑफ लक फॉर एकतारा. थँक्यू. थँक्यू. आणि अवधूत गुप्ते सरांना माझा प्रणाम, ज्यांनी एक तारा घेऊन संतोष सारखा या एक ताऱ्याला घेऊन एक तारा हा चित्रपट बनवला. आणि निश्चितच युवा पिढीला आकर्षण आहे आणि ट्रेलरही जबरदस्त. काल मी न्यू थिएट्रिकल ट्रेलर बघितला आणि खूपच मस्त वाटलं. थँक्यू. तर काही प्रश्न आहे का? प्रश्न विचार. काय प्रश्न विचारतोय? हॅलो. हा बोल ना. हा. काय विचारायचं यांना? हा सर. सर हा विचारा. हॅलो. बोल बोल. आम्हाला आवाज येतोय तुझा. सर येस बोल. हा मला असं विचारायचं आहे की या चित्रपटाचं जी म्युझिक आहे ते अवधूत सरांनी निश्चितपणे दिलेलं आहे. खूपच सुंदर असं म्युझिक आहे आणि निश्चितपणे त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल पण मी या ठिकाणी विचारू इच्छितो. त्यांचा आगामी चित्रपट कोणता, आणि मला वाटतंय त्यात संत्याबाई जी असणार आमचा. कसं आहे सतीशजी, माझ्याकडे खूप कथा आहेत आता तयार आणि काही प्रोड्युसर कथा आहे. आणि चित्रपट कसा असतं ना, चित्रपट जन्माला येतो आणि तो स्वतःचा जन्म स्वतः ठरवतो. ओके. माझा हा अनुभव आहे. कारण की झेंडानंतर आणि मग मला त्याच्याबद्दल कास्टिंग करायला मी हिरोईन मिळत नव्हती मला, म्हणून पण त्या कारणामुळे आणि अजून काही कारणांमुळे तो चित्रपट मी नाही करू शकतो. तो जोपर्यंत तो बरोबर मुहूर्त शूटिंग संपत नाही तोपर्यंत काही बोलण्या. आता आपण 2-3 लोकांबरोबर 4-5 चित्रपटांचा जे प्लॅन्स पुढचे आहेत, पण ऑन फ्लोअर कोणता जाईल हे देवच जाण. पण तुमचे आशीर्वाद असतील तर लवकरात लवकर संख्या आणि माझा पिक्चर पुढचा असेल तर मलाही मजा येईल. नक्की नक्की भाई. थँक्यू. ओके. थँक्यू सो मच सतीश. ओके मी तुझ्याकडे पुन्हा येते, पण आता इथे एक गोष्ट मला सांगायची आहे की आपल्या या हँगआउटला 150 एंट्रीज आलेल्या आहेत तिकडे. ओके. सतीश कडून आलेल्या 150 एंट्रीज. म्हणजे तो खूप एक्साइटेड होता की हँगआउट मध्ये मला पार्टिसिपेट व्हायचंच आहे. त्याच्यामुळे जो आपण प्रश्न केलेला की या वाद्याचं नेमकं काय नाव आहे, त्याने ते 150 वेळा त्याचं उत्तर दिलेलं. शिकाठी अशी असावी. बाय तुझ्यासाठी काय पण. ओके बरं. आपण थोडस प्रश्नांकडे वळूयात, कॉमेंट्सकडे. कॉमेंट्स. ओके बघूया कॉमेंट्स कोणाच्या आहेत. ओके. स्वप्नील आहे. संतोष दादा, तू मोस्टली नेगेटिव्ह रोल केले आहेत आणि हात अच्छा याचं असं म्हणणं असेल की काही अडचण आली. हा अडचण आली का या रोलमध्ये? या रोलसाठी एक तर पहिला निगेटिव्ह रोल फक्त रिंगा सोडलं तर कुठेच केलेलं नाहीये. अर्थात निगेटिव्ह रोल पेक्षा मला वाटतं तुम्हाला असं म्हणायचं असेल की आता सगळे राकट आणि रफटफ किंवा असे रोल केलेत, भाईगिरी वाटतात तसे. पण हा रोल करताना अडचण, अर्थात जेव्हा रोल मिळाला तेव्हा अडचणी होत्या डोळ्यासमोर. कारण जी इमेज माझी आहे त्या इमेज मधून बाहेर निघून मला एक वेगळी इमेज तयार करायची. तर त्या अडचणी आल्या, पण त्या अडचणींवर मात केली. माझे दिग्दर्शक, माझे कोस्टार्स, माझे मित्र किंवा ज्या गोष्टी ज्यांनी मला सुचवल्या त्या गोष्टी मी फॉलो करत गेलो आणि अडचणी मिटत गेल्या आणि तो प्रयत्न केला. नक्कीच. खरं तर तुझी ओळख म्हणजे झेंडापासून जी सुरुवात झाली, अगदी एक डायलॉग तुझे प्रत्येकाला म्हणजे काही जणांना माहिती नाही तर मोर्यामध्ये म्हटलं तर चालेल. थोडस सुरुवातीचं निगेटिव्ह वाटतं, म्हणजे त्याला ग्रे शेड होती, बट नॉट कम्प्लिटली निगेटिव्ह. पण तुझी जी ओळख झेंडापासून जी झालेली आहे ती आतापर्यंत कशी चालली? एक काळामधून तू पुन्हा लोकांच्या समोर येतोय, तर असं काहीतरी वेगळं पण तुला वाटतंय?
माझी पुन्हा एकदा संतोष जोळीकरचा हा डायलॉग पुन्हा एकदा चर्चेत अर्थात असं मला वाटतंय, खात्री आहे, कारण मला माझ्या लेखकावर आणि अर्थात कथा यांच्यावर विश्वास आहे. कारण आता झेंडा बघितलं तुम्ही, मोर्या बघितलं, ती परंपरा, लोक जेव्हा मी जातो ना तेव्हा माझ्या एंट्रीला संत्याबाई, आता एक तर संत्याबाईच नाव पडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्याशिवाय हातच मारत नाही बाई. मला असं वाटतं म्हणजे बरोबर नाही म्हणतो की हिंदीमध्ये जनाबाई आणि मराठीत संत्याबाई झाला असं प्रेमाने म्हणतात. रिस्पेक्ट प्रेमामुळे, थँक्यू व्हेरी मच. पण याला म्हणतात मला बाई म्हटल्यानंतर पु ल देशपांडे आठवतं, त्याला बाई म्हटल्यावर सलमान मला पु ल देशपांडे कशी वाटते, माझं काय इमेज आठवतं बाई म्हटलं. पण असं त्यानंतर एकतारा करताना मला नक्कीच आवडेल की यापुढे माऊली म्हणून हात मारतील लोक, आणि मला अशी इच्छा आहे, खात्री पण आहे की यापुढे संध्याबाईचा माऊली होईल. सो आज ती इमेज आणि आता आणखीन एक वेगळी इमेज, वेगवेगळ्या इमेज करायला खूपच. आपण पुन्हा एकदा जाऊयात, पुन्हा आपण संकेतकडे जाऊयात. किंवा आपल्याकडे एक प्रश्न आलेले, बरेच प्रश्न आहेत कॉमेंट्सद्वारे. फर्स्ट ऑफ ऑल द बेस्ट फॉर दिस मूवी. माझा क्वेश्चन संतोष साठी आहे. सध्या ऍक्च्युली हा प्रश्न झालेला आहे, बॉलिवूड मध्ये सध्या ऍक्टर ऍक्ट्रेस सिंगिंग ट्राय करतायत. या म्युझिकल फिल्म मध्ये तुम्हाला गाणं गावंसं नाही का वाटलं? वाटलं ना, सगळी गाणी मीच तर गायली आहेत, आवाज होता गाणी मीच गायली आहेत. तुम्ही फिल्म मध्ये बघा तर मीच गातोय, आवाज ओके, बरं. पुन्हा आपण संकेत, बराच वेळ झालाय. संकेत, हाय संकेत. हाय. तू पुन्हा प्रश्न विचारू शकतो. अच्छा, तर आता मगाशी संतोष दादा बोलत होते की लोक त्यांना असे निगेटिव्ह इमेजेस मध्ये वगैरे बघत आले. तसं जेवढा मला माहिती आहे की दादांनी जे काय केलंय, म्हणजे झेंडा मूवी मध्ये किंवा मोरिया म्हणा किंवा मॅटर किंवा जे काय तुमचे जे असे मूवीज आहेत ना, तर एक गोष्ट सांगावीशी वाटते की कधी आम्हाला असं हे नाही वाटलं की तुम्ही सेम टाईपचे रोल वगैरे करतायत, बिकॉज व्हॉट एव्हर द मूवीज यू हॅव डन टिल नाव, सो तेव्हा पण तेवढेच एन्जॉय केलेत आणि आताही तेव्हाच एन्जॉय करतो आम्ही. सो असं काही हे करू नका. अँड डेफिनेटली एक तर आम्ही तुमच्या नवीन रोल साठी पण बघणारच आहोत की तुम्ही काय याच्यामध्ये हे केलंय. अँड आय नो दॅट इव्हन हे पण म्हणजे जोडी एकत्र आलीच आहे म्हटल्यावरती, अवधूत दादा आणि तुम्ही, तर म्हटलं की मूवी हिट होणारच आहे. सो ऑल द बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. अँड उर्मिलाताई तुम्हालाही थँक्यू थँक्यू. आपण पुन्हा एकदा इथे वळूया, सतीशकडे वळूया, कारण की तो खूप लेट आलाय. पण त्याने बऱ्याच वेळेस दिली आपल्याला. हॅलो, मला संत्याबाईला एवढंच विचारायचं आहे. हॅलो बोला. हा बोल. हॅलो, हा बोल बोल, ऐकायला येत आहे, बोल. हा, संत्याबाईला मला एवढं विचारायचं आहे, ते कॉमेडी रोल करणार आहे, कधी करणार आहे? संत्याबाई कॉमेडी रोल कधी करणार? अर्थात मला कॉमेडी रोल करायचं आणि केलं, पण कॉमेडी माझ्या कॉन्सेप्ट वेगळ्या आहेत. म्हणजे कॉमेडी की ते धतिंग कॉमेडी करणं, शेवटी प्रत्येकाचे बाज वेगळा आहे, त्याचं एक वेगळं पण आहे. पण नक्की प्रयत्न करतोय. जसा हा सिनेमा मिळाला आहे, तोही सिनेमा मिळेल, तोही मिळेल, प्रयत्न करतोय. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा. याच्यामध्ये सांगेल की संत्याचा कॉमेडीचा सेन्स खूप छान. आमच्या चित्रपटावर त्यांनी इतक्या कॉमेडीच्या की एक सीन सांगूया, पण बोलतोय कोणाला आवडत नाही. एक कवी असतो. हॅलो, तर मी त्या कॅरेक्टर एक येतात की जो पद्मभूषण देशपांडे नाव त्याचं. हो, पद्मभूषण त्याचं नाव आहे. पद्मभूषण नाव आहे. तो कवी आहे, कवी पद्मभूषण. मग तो येऊन संतोषकडे स्ट्रगल करत असतो. अरे माऊली, तुम्ही आणतो एक विचित्र कविता वाचतो की तुम्हाला माझ्या कवितेचं नाव आहे घुबड. घुबड. मग पिंपळाच्या झाडावर मस्त वाल झोका,
पिंपळाच्या झाडावर मस्त पिंपळाच्या झाडावर मस्तवाल झोका घुबडाच्या नजरेने कधी पाहिलाय का तुम्ही? आईच्या वेळेला तिथे टाकलेलं आहे. त्याला असं पाहिलाच नाही कधी असं काही वाक्य स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. त्याची नुसती रिॲक्शन होती तरी तिथे तो काढतो. सो त्याचा स्वतःचा कॉमेडीचा सेन्स खूप सुंदर आहे आणि त्याची केली भूमिका कॉमेडी त्याचा खूप छान आणि खूप सिच्युएशनल आहे, त्याला ते तेव्हा बरोबर सुचतं. किंवा एक परत सगळं सांगतो की तो अमोल गुप्ते या चित्रपटात आहे. अमोल गुप्ते म्हणजे ज्यांनी तारे जमी पे डिरेक्ट केलेला किंवा आता मध्ये काम केलं ना त्यांनी, मोठा रोल केला विलनचा. ह्याच्यात सिंगम 2 मधला जे मुख्य अमोल गुप्ते आपल्याकडे त्यांनी पण विलनचं काम केलंय थोडस. त्यांच्यावर हा सीन होता की ते त्याला घेऊन त्याच्या ट्रेन मध्ये जातात सगळ्या चित्रपट स्टोरी सांगतात. पण तो ते अरे चल का, तर त्यावेळेला त्यांनी जी एक्सप्रेशन दिली आहेत ना ती सिरियस सिच्युएशन आहे आणि त्यांनी कॉमेडी केली म्हणजे यांनी की कॉमेडी म्हणजे घाबर नाही कोणी फाटली तरी ऍक्च्युली राईट शब्द आहे. त्याला सेन्सर फाटली फाटली. तर त्यावेळेला त्यांनी इतकी सुंदर कॉमेडी ऍक्टिंग केली मला. मी कसं केलेलं म्हणजे भाई आणि मी येऊन बसलोय पहिल्यांदा त्या भाईच्या डेन मध्ये. आता जय सिंगर काय चल सुरू हो जा, चल सुरू हो जा, नहीं तो क्या भाई दास हॉल में परत बॅक टू द बरं. म्हणजे कॉमेडी जर सपोज काही तुला करायला मिळालं अभिनेता म्हणजे तू नक्कीच करशील. अरे तो जागा तो कशा पकडतो ना. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो, आमचं शिबिर चालू होतं, आम्ही असं सगळे ऑर्डर दिली, आम्ही बोनविटा दूध मागवलेला. तर त्याने काही टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये आणि अतिशय लो बजेट सिनेमा सारखं आणि दूध ठेवलं आणि नावाला काहीतरी त्याच्यात होतं. तो जाण्याच्या आधीच त्या मेकअपला म्हणा काय बोनविटा टाकलाय का दुधाला दाखवलाय, नुसतं दाखवलाय का म्हणे. मी तिथे पूर्ण ब्रेकफास्ट होईपर्यंत त्याच्यात तो ह्युमरस गोष्ट तो प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन काढत असतो. त्याच्यात एक वेगळा अँटेना चालू असतो की आपण आता बसलो नाही इथे तर कोणीतरी काहीतरी समजा कमेंट केली. आता हे सगळा शो संपल्यानंतर तो मला दाखवणार त्यांनी ही कमेंट कशी दिली, मग त्यावेळेला तिकडे असं झालं असतं तर कसं झालं असतं, मग मी तसं केलं तर कसं, असं तो सगळी सिच्युएशन बनवतो. हो माकड जर का उडलं असतं तर कसं उडलं असतं याची तो ऍक्टिंग करून दाखवतो. पुढचा प्रश्न झुरळ जर का मगर असती तर कशी चालली असती, असे विचित्र प्रश्न करा. वयवर्षी 4 बरं आपण पुन्हा एका प्रश्न घेऊया कॉमेंट्सद्वारे. स्वप्नील कामाक्षी आहे, कामाक्षी अय्यर. अवधूत, हाऊ अँड व्हेन डिड एकतारा अँड इट्स आयडिया कम टू यू? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी सिरियस क्वेश्चन. झालं होतं असं की जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा नावाचा चित्रपट मी केला आणि तो माझ्या अपेक्षेने इतका चालला नाही. सो आय वॉज सॉर्ट ऑफ व्हेरी डिप्रेस्ड आणि त्या परिस्थितीमध्ये माझी रईस लष्कर यांची ओळख झाली. त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं त्यावेळेला मला एका माणसाने मला फार मोठा ऍडवाइस दिला, तो म्हणजे आशुतोष गोवारीकर. त्यांनी मला सांगितलं, आम्ही बघितलं, आम्ही बरंच डिस्कशन केलं, त्यांनी सांगितलं अवधूत पहिलं उभा आणि ऍक्शन म्हण. मी आता काय करू काय नाही करू, हा चित्रपट करू का तो करू का या विचारात थांबू नको, जो उद्या सकाळी सुचेल त्या सब्जेक्टवरती पिक्चरात करायला. आणि त्याला माझ्याकडे एक रेडी स्क्रिप्ट होती ज्याचं नाव होतं शॉर्टकट. तर मी शॉर्टकट रईसभाई बरोबर आमचं लॉन्चिंग पण झालं, हयातमध्ये मोठी पार्टी झाली, प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मी लॉन्च दॅट मूवी. आणि मी घरी आलो त्यानंतर आणि मला लक्षात आलं की आता या कथेबरोबर आपण जगायचंय 2 वर्ष 1.5-2 वर्ष. कारण मित्रांनो तुम्ही चित्रपट बघता त्यावेळेला तो 3 तासाचा असतो. बऱ्याच कथा लोक माझ्याकडे घेऊन येतात चांगले असतात, पण मी म्हणतो की ही कथा तू बनवलीस तर मला बघायला आवडेल 3 तास. मी माझ्या आयुष्यातले 3 तास या कथेला बघायला देऊ शकतो, 2 वर्ष नाही देऊ शकतो. कंटिन्युअसली त्याच. तर मला त्यावेळेला असं वाटलं की नाही मला आता हे नाही करायचं शॉर्टकट. मग मी जाऊन रईसभाईंना सांगितलं की सर आय एम व्हेरी सॉरी, माझं चुकलंय. पण म्हणलं मला खरंच नाही, तुम्ही म्हणाला तर मी करीन, कारण आता आपण डिक्लेअर केलं. तर मला जरा मूड मेरा अलग बनला आहे. म्हणजे काय म्हणजे मला असं वाटतं की मी पुढची 1.5 वर्ष ज्याच्यात करणार तो विषय म्युझिकल असावा. तर ते म्हणजे असं जर का असेल तर मग आपण हे स्क्रिप्ट नंतर करू.
ते शॉर्टकट बाजूला ठेवला आणि तिथनं एकताराची सुरुवात झाली. आणि मला हे खूप आनंद वाटतो सांगायला की भटिंडाच्या अपयशातनं बाहेर काढायला मला स्वतःला माणूस म्हणून, डिरेक्टर म्हणून, क्रिएटिव्ह माणूस म्हणून त्या थोड्याशा सोकॉल्ड डिप्रेशन मधनं बाहेर काढायला एकतारची खूप मदत झाली. मला खूप पॉझिटिव्ह एनर्जीज यामध्ये मिळाल्या. मी सतत म्युझिकचा विचार करत होतो, सतत सेटवरती मी कंपोज करत होतो. सो त्यातनं मला बाहेर पडायला एकताराची खूप मदत झाली, जे मला वाटत होतं की पुन्हा एकदा आपल्याकडे क्वेश्चन आहे. मंदिरा विचारते, अवधूत सर, अ स्मॉल रिक्वेस्ट, आय वुड लव टू हिअर 2 लाईन्स ऑफ द सॉन्ग हळू हळू चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल. ओके, आपण पुन्हा एकदा क्वेश्चन घेऊयात. आपल्या बरोबर आहे कामाक्षी. Abdul, no doubt Santosh has pulled his best in the role of Mowgli. But Abdul, who was your first choice for Mowgli's character? Very good question. First choice म्हणण्यापेक्षा I had not ever came to any conclusion that I want to work with this and then I had to cancel him or cancel and then sign Santosh. असं काही झालं नाही. I was in the process of casting a couple of guys आणि याच्यामधलं कोणते असेल असे मी कन्फ्युजन मध्ये होतो. आणि तेव्हा संतोषची ऑडिशन बघितल्यानंतर आय वुड से की संतोष वॉज माय फर्स्ट चॉईस. संतोष बिकेम माय फर्स्ट चॉईस टू डू दिस मूवी. ओके, पुन्हा एकदा आपण क्वेश्चन घेऊया. हा कदाचित आपला लास्ट प्रश्न असेल. सोनाली बिर्जे, संतोष जी, my family really liked your work in reggae. Okay, we all wish you all the best to your family and your upcoming movie Ek Tara. Thank you, Birje family. Thank you very much. Thank you so much, Sonali. Okay, now next, खूप सारे क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. आलापी, अगेन आलापी. ओके, हाय अवधूतजी, तुमच्या फिल्म मधल्या ताऱ्यांची जी वाटचाल दाखवलेली आहे, रियालिटी मध्ये पण आर्टिस्टला असा अनुभव येतो का? व्हॉट इज युअर ओपिनियन? हो, ऑफकोर्स रियालिटी मधल्या म्हणजे मी काय आहे की नावासकट मी प्रत्येकाला सांगू शकणार नाही, पण आलापी आपण कधी जर का कर्मधर्म संयोगाने आपण भेटलो आणि त्यावेळी तुम्ही चित्रपट बघितलेला असला आणि तुम्ही मला विचारलं की असं हे कोणाच्या आयुष्यात घडलेलं आहे का, तर मी म्हणणार हो. मी त्यावेळेला तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव पण सांगेन, ऑफ स्क्रीन किंवा याच्यामध्ये सांगू शकतो, पण स्क्रीनवर सांगू शकत नाही. पण या चित्रपटामधले सर्व जे किस्से आहेत ते कोणाला कोणाच्या तरी आयुष्यात झालेले आहेत आणि तेच मी सत्यकथा, मी परत परत सांगतो की अनेक सत्यकथांमधनं काढलेले तुकडे जमून बांधलेली ही काल्पनिक कथा आहे. यामधल्या प्रत्येक सीनला, प्रत्येक जर्नीमध्ये, प्रत्येक शॉटला, प्रत्येक लोकेशनला एक सत्याचा आधार आहे. तो प्रश्न होतो नाही वाच. ओके, पुन्हा एक प्रश्न आहे. कर ना दुसरे, वरचा पहिला, सेकंड. संतोष अवधूत मित्र म्हणून आणि डिरेक्टर म्हणून किती वेगळा आहे आणि शूट करताना तुमच्यात कधी मतभेद होतात की नाही? आणि ते कोण सोडवतं? तू द्या उत्तर कमी, तू दे, तुझं वेगळं असेल. तू दे ना. पहिला प्रश्न आहे, त्याचा उत्तर मी देतो. मतभेद झाले आणि सोडवले कोणी? मतभेद नाही, पहिल्या त्याच्यात. तर पहिला प्रश्न माझ्यासाठी त्याचं उत्तर मीच देतो. अर्थात अवधूत मित्र आणि डिरेक्टर म्हणून मला कुठेच वेगळं वाटत नाही. कारण याचं असं
की जेव्हा मी सिनेमा डिरेक्ट करत असतो तेव्हा सीन डिरेक्ट करणं, सीन मध्ये काय करायला पाहिजे, तो सीन कसा कर, मला हे असे एक्सप्रेशन पाहिजे किंवा समजा मला ठीक आहे थोडं इकडे हे कमी कर किंवा असं कर. आणि जेव्हा मित्र म्हणून असतो ना तेव्हा तो माझ्या रिअल लाईफ मध्ये पण मला डिरेक्ट करत असतो. तिथे पण तो थोडं हे कमी कर, हे जरा जास्त होत आहे, हे कमी कर. त्यामुळे मला मित्र म्हणून पण तुम्हाला एक माझा लाईफ डिरेक्टर वाटतो आणि फिल्म करताना एक फिल्म डिरेक्टर. आणि आता मतभेदांबद्दल तू सांग. काय ना प्रॉब्लेम असा आहे, संतोष आणि माझ्यामध्ये फारसे मतभेद होत नाही. कारण ह्याची जी मतं आहे याच्यामध्ये नसतातच. याच्यामध्ये ती मत आहे जगामध्ये, दुसरी बाजूच नाही मतांची, कळलं असं याचं मत आहे बेसिकली. बेमतलब. त्यामुळे त्याला जर का विचारलं म्हणजे त्यांनी जर का पुढे जाऊन जर का स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं तर त्याचं नाव काय असेल माहितीये का? संतोषनी उद्या जर का आत्मचरित्र लिहिलं तर त्याचं नाव काय असेल? तुम्ही कधी कसे चुकलात असं त्याचं नाव. गाडीतनं जाताना राईट कसं तिथे पटकन जात असेल तिकडे तरी तो नाही. अजिबात नाही. हा सगळं असं काय नसतं. याचं फार सगळं वेगळं आहे. काय जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात, एक जबाबदार, बेजबाबदार. तर मी जबाबदार आहे, तू काय समजा तुम्ही म्हणजे. त्यामुळे मला त्याचा इतका त्रास होतो ना की अरे तुला हे आधी कसं नाही सुचलं, आज समजा इथे यायचं ऑफिस जर का वेळ होती तर कशाला पुण्याला रात्री राहायचं, सकाळी उठून इथे यायचं ना, सकाळी उठून यायचं कशाला, रात्री खराब होती म्हणून. काय त्याचं काय मनमोजी जगतो ना, मी नाही, मी शिस्तबद्ध जगतो ना. त्यामुळे आम्ही कंप्लीट दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहोत. त्यामुळेच कदाचित आमच्या उशीर येण्याला आम्ही फक्त गाडीवर घालतो. ते चार घ्यायचं कशाला ना. आणि बघा आता एक गोष्ट तुला फायनल सांगू, माझा फोन जर का कट केलाच नाही तुझा फोन, दाखवतो तू माझे फोन कट केले, तुझा फोन कटच केला, तू लेट पोहोचवता. 4 फोन कट केले, हिचा फोन बंद होता. आयुष्य पण सांगितलंस की माझा फोन घेऊ नको, असा माझ्याशी वागलास कधी. सॉरी. तुमच्या या मैत्रीबद्दल केलेलंच नाही अजिबात. तुमची मैत्री अशी तुमची मैत्री आम्हाला दिसते अशी कळलं ना, आम्हाला फटावर मारतो आणि जाऊ दे. पुढे ओके, आपण थोडासा शो क्लोज करतोय, पण त्याआधी आपण या सगळ्यांना थोडासा पुन्हा प्रश्न विचारू शकतो. आपण आता शो क्लोज करतोय, त्याच्यामुळे जाता जाता तुला काय सांगू इच्छितो? काहीतरी बोलू इच्छितो. थिएटरमध्ये वादळासारखं सुटतं आणि महाराष्ट्रात लागणार फक्त आणि फक्त एकच तारा. क्या बात है, क्या बात है. आणि सगळ्या एकताराच्या टीमसाठी सचिन दरेकर सर, संतोष दादा, उर्मिला ताई, तेजस्विनी पंडित, सगळ्यांसाठी सगळ्यांचे कष्ट आहेत. आणि एक अवधूत दादा आणि संतोष दादासाठी बोलू इच्छितो. अवधूत दादा तू जिथे बसला आहे त्याच्या मागेच एक काच आहे आणि काचेच्या वरती सेकंड मध्ये तिथे एक छोटा मुलगा आहे आणि त्याच्या मुलाच्या मागे एक जहाज आहे आणि जहाजाच्या मागे तो बसलेला आहे. तिथे 2 जण बसलेले आहेत तसे. तर एकतर मी तुझ्यासाठी बोलू इच्छितो की अवधूत दादासाठी, तुझा मुलगा आहे तो अवधूत डिरेक्टर म्हणून आहे आणि त्याच्या मागे जो आहे तो एक अवधूत म्युझिक डिरेक्टर म्हणून आहे आणि ती जहाज चाललेली आहे. तर तुझी जहाज अशीच चालू राहो अशी माझी इच्छा आहे. आणि अजून एक दुसरं की तुझी आणि संतोष दादाची मैत्री ही त्या दोघांसारखी अशी राहो आणि ती जहाज त्या मैत्रीच्या प्रमाणेच अशी आम्हाला सगळ्यांना नेक्स्ट टाइम पण बघू दे, हीच आमची इच्छा आहे बस. बाकी काय. बाकी राजश्री मराठीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्यामुळे आम्ही इथे तुम्हाला बघतो आणि खरंच खूप छान वाटलं. पुन्हा संकेतकडे वळूयात. संकेत, तू काय बोलशील जाता जाता? तेच मला जे असं म्हणायचं होतं की आता संतोष आता मगाशी म्हणत होता की मला माऊली म्हणून लोक ओळखतील 30 जानेवारी पासून. तर माझी खूप शुभेच्छा आहे दादाला की खरंच तुझं जे तू मेहनत घेतलीस, तुझे एफर्ट घेतलेस आणि अवधूत सर
बरोबर तुझं जे छान जी मैत्री वगैरे आहे टचवूड खरंच सांगतो की ती खूप अशी सलामत राहते. तुम्ही दोघं नेहमी आम्हाला असेच एंटरटेन करत राहा. सगळ्यांचे ते खूप ब्लेसिंग्स तुम्हाला. अँड नक्कीच आम्ही तुला माऊली पाहून बघायला खूप तयार आहोत 30 जानेवारी 2015 ला. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्स आर्या फॉर ऑर्गनायझिंग दिस हँगआउट, जेणेकरून आम्ही आज रुबरू झालो आपल्या ऍक्टर्स, लोकांची फेवरेट ऍक्टर्स अँड डायरेक्टर्स. सो थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि गप्पा मारलात. आम्हाला पण खूप छान वाटलं. सो मच. थँक्यू. तुम्ही आलात. थँक्यू. 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 Thank you. थँक्यू.